कुठून आले? क्या बात आहे. आम्ही नाशिकहूनच आलो. मी मखमलाबाद रोडला राहतो. आम्ही दरवर्षी येतो. मी तर पूर्ण रूट. मित्रांनो व्ह्यू चेक करा. व्ह्यू कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाही माझी. 10 फुटावर आल्यानंतर कळतं की गाडी कुठली आहे. विजिबिलिटी काहीच नाही. एकदम आपलं परफेक्ट डिसिजन होतं की या रूटने आपण जायचं. लालपरी ओ लालपरी, क्या बात है ओ लालपरी. 1-2 मिनटं आपण परत इथे थांबलो. पाणी फक्त आहे ना रस्त्यावर यायचं बाकी. एवढा पाण्याचा फ्लो आहे. जायला जागा आहे तिकडून पाण्याचा फ्लो वाढला तर कुठे पळतील. तुम्ही असे उभे जशा उडीच मारणार आहे. आता असे खतरनाक मोठे मोठे दगड खाली आले होते ना. जाना दादा जाना जाना. हो ना जाना. हो हो साहेब. हो हो जा तुम्ही. प्रत्येक टर्निंगवर तुम्हाला एक वॉटरफॉल दिसेल जो वरतून वाहत येतोय आणि खाली इथं लोक त्याचा आनंद घेतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. आज आहे रविवार. दुपारचे जवळपास 12:30 वाजलेले आहेत. बाहेर मस्त हलका हलका पाऊस येतोय. मी आणि शीतल निघालो आहोत जव्हारच्या घाटामध्ये वॉटरफॉल एन्जॉय करण्यासाठी. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत करूया धमाल मस्ती. खाली आलो आपण बाईकपाशी. बाईकची काही अशी अवस्था आहे, पूर्ण चिखल. कारण की इकडं भरपूर रस्त्यांची कामं चालू आहे. गाडी धुवून पण फायदा नाही आहे. आज मोठ्या गाडीला आराम आहे. तर चला भेटूया डायरेक्ट जव्हार रोडला, म्हणजे त्र्यंबक रोडला. चलो लेट्स गो. मित्रांनो आपण घरून निघालो तसं पाऊस, रस्ते आणि ट्रॅफिक याला झुंज देत आपण जवळपास 1.5 ते 2 तासामध्ये त्र्यंबकेश्वर येथे पोचलो आहे. तर आता इथून आपण इकडून आलो नाशिकवरून. आपल्याला जायचं इकडे जव्हारकडे. तर इथं 1-2 मिनटं मी अपडेट देण्यासाठी गाडी थांबवली होती. तर आता चला निघूया जव्हारच्या दिशेने. मित्रांनो त्र्यंबकच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला जबरदस्त समोर नजारे बघायला मिळत आहेत. मस्त फॉग आहे. थोडं झूम करून दाखवतो. एक समोर वॉटरफॉल पण आहे. हा वॉटरफॉल आहे आणि थोडं तिथं धुकं असल्यामुळे त्याची विजिबिलिटी थोडी कमी आहे आणि जबरदस्त. चला आता निघूया पुढे. मित्रांनो जस्ट घाटाला सुरुवातच झालेली आहे. आपली इथं बाईक आपण पार्क केली आहे आणि इथं मस्त लोक एन्जॉय करत आहे. आणि व्हॅलीमध्ये प्रचंड असं धुकं आहे. इथं बुट्टा वगैरे लोक सगळं मस्त एन्जॉय करत आहेत. तेव्हा सायकलचा ग्रुप आहे. एकच नंबर वातावरण आहे मित्रांनो इथं. आता व्हॅलीमध्ये कसं किती धुकं आहे ते आपण बघू खाली. इथून तर आता व्हिजिबिलिटी नाहीच आहे काही. खाली पूर्ण धुकंच आहे सगळीकडे. त्याच्यामुळे जास्त काहीच व्हिजिबल होत नाही आहे. मस्त सायकलचा ग्रुप पोरं एन्जॉय करत आहे. लालपरी निघाली पालघरच्या दिशेने. तर चला पुढे मस्त वॉटरफॉल बघायला भेटतील आपल्याला. तर आता शीतल मॅडम बाईकजवळ उभे आहेत. आता निघूया पुढे. चलो मित्रांनो एकच नंबर मजा येते. थोडा पाऊस थांबलाय. थोडीफार आपण इथं मोटो ब्लॉगिंग करू शकतो. सुंदर. दुपारचे जवळपास 2:30 वाजले असतील. 2:30 पावणे 3. आणि व्हॅलीमध्ये एकदम प्रचंड धुकं आहे. तरी काहीच एवढं विजिबल होणार नाही. समोरचे वॉटरफॉल वगैरे जे डोंगरांवरून मस्त येतात खाली ते बघायला नाही मिळणार. पण आपल्याला घाटामधले वॉटरफॉल एन्जॉय करता येतील. हा जो घाट आहे या घाटात टर्निंगवर काही वॉटरफॉल्स आहेत आणि बरीचशी लोकांची तिथं गर्दी पण असते.
वा क्या बात आहे. वरती बघ ना शीतल, धुकं बघ, धुकं एका ढग उतरलेत, काहीच समजत नाही. मस्त जबरदस्त एकदम. इथे एक छोटूसा वॉटरफॉल आहे. आपण सरळ जाऊ खाली, एकदम छोटासा आहे हा बा, पण तिकडून वरतून मोठा पडतोय वरून. कार्यक्रम चालू आहे. एकच नंबर वातावरण झालंय मित्रांनो, एकच नंबर. कुठे ती नाशिकची ट्रॅफिक आणि कुठे हा निसर्ग. क्या बात आहे. यायला आम्हाला 2-2.5 तास लागले. अख्खं जणू नाशिकच उलटलं होतं या रोडला यायला, एवढी ट्रॅफिक रस्त्याला. त्यात रस्त्यांची कामं चालू, त्यात वरतून धोधो पाऊस. खूप मोठा संघर्ष करत आपण बऱ्याच वेळानंतर अशा लोकेशनवर आलेलो. तर आता तुम्ही पण एन्जॉय करा व्ह्यूज, आम्ही एन्जॉय करतो. वारं मस्त एकदम गार वारे. आता या टर्निंगवर पण गर्दी असेल लोकांची आहेच, आणि वॉटरफॉल पण आहे जो की कॅमेऱ्यात कॅप्चर झालेला आहे. आता आपण जवळच चाललोय त्याच्या. आता इथं वॉटरफॉल जवळ 1-2 मिनटं वरतून जिथून पडतोय ना तिथून आपण झूम करू. नाही, वरतून विजिबिलिटी एकदम 0 आहे. वरती जी फॉग आहे ना, तरी मी झूम करायचा प्रयत्न करतो, विजिबिलिटी नाहीच आहे. पूर्ण धुकं असल्यामुळे ना विजिबिलिटी नाही आहे. मित्रांनो, आता वरच्या वॉटरफॉलची धुकं थोडं कमी झालं आहे, विजिबिलिटी होते बघा. आता वॉटरफॉलला झूम करतो मी. एक नंबर. एकच नंबर. आणि तो वरतून तिथून असा पडून इकडे खाली पाणी येऊन ब्रिजच्या खालून पाणी जातंय. एकच नंबर. शीतल तिकडे बुट्टा घेते. आप कहाँ से? वडा. शीतल मॅडम बुट्टा लय फेवरेट आहे तिचा. शीतल घेतला का? कुठून आले? क्या बात आहे. आम्ही नाशिकहूनच आलो. मी मखमलाज रोडला राहतो. आम्ही दरवर्षी येतो. मी तर पूर्ण रूट कव्हर करतो. मोखाडावरून डायरेक्ट कसाऱ्याला निघतो. मोखाडा, कसारा, इगतपुरी, असं का वॉटरफॉल तो पूर्ण रूट करतो कव्हर मी. बाईक रायडिंगचा खूप शौक आहे आम्हाला. माझा आज ग्रुप आलेला नाही, माझ्या इच्छेच असतं. आम्ही बरंच लांबला. आम्ही 2-3 दिवसात मी आणि मिसेस उज्जैन ओंकालेश्वर 1108 किलोमीटर 3 दिवसात या गाडीवर. सर्विस गव्हर्नमेंट जॉबला आहे माझा ऑनलाईन. आता विजिबिलिटी आहे बघा त्याची वॉटरफॉल तो वरचा. त्याची मागाशी विजिबिलिटी नव्हती, धुकं होतं खूप. मित्रांनो, परत हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. त्या मागच्या वॉटरफॉल पासून आपण थोडं पुढे निघालोय. वर बघा मस्त, किती मस्त धुकं होतं. मगाशी तो वॉटरफॉल विजिबल होत नव्हता धुक्यामुळे. आता ह्या टर्निंगला पण बरीच गर्दी आहे. प्रत्येक टर्निंगवर तुम्हाला एक वॉटरफॉल दिसेल जो वरतून वाहत येतोय, आणि खाली इथं लोक त्याचा आनंद घेतात. हे बाय, हा जरा वरती लोक पण चढलेत, वरती जरा रिस्की आहे. हे बाय, लोक इथं मस्त आनंद घेतात, आनंद. चला इथून पुढच्या वॉटरफॉलला जाऊ. पाऊस चालू आहे यार, कॅमेऱ्याच्या लेन्सवर पाणी पडतं. मित्रांनो, आता परत थोडासा पाऊस उघडला. एका ठिकाणी थांबलो होतो, फारच तुफान पाऊस चालू झाला होता. जा ना दादा, जा ना, जा ना. हो ना, जा ना. हो हो साहेब, हो हो, जा तुम्ही. नाही नाही, तर टर्निंगवर आहे ना, तो मुद्दाहून नाही करते. ब्लाइंड टर्न होता म्हणून ऑन देत होता, मुद्दाहून नव्हता करत. हा, किती मस्त झाडे बघ. मस्त
मस्त पाणीच पाणी. दरड 2-3 ठिकाणी कोसळल्या होत्या. नेमका तिथं पाऊस चालू होता. कॅमेरा वर काढता नाही आला मित्रांनो. असे खतरनाक मोठे मोठे दगड खाली आले होते ना. मस्त सगळीकडे पाऊस बघा किती पडलाय. तुम्हाला याच्यावरून अंदाज येत असेल. साईडने जे पाणी वाहत आहे ना त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल. मजा येते. बरं झालं मोठी गाडी नाही आणली. मोठ्या गाडीत एवढी मजा नाही जी बाईकवर येते. आणि अशा ठिकाणी काय अडचण झाली तर पटकन बाईकवर आपली काढता पण येते आपल्याला. वा 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 एक नंबर. पाऊस पडतोय, ऊन पण पडतोय, त्याच्यामुळे आपण थोडंफार ओलं होतंय. आता माझे रायडिंग बूट तर वॉटरप्रूफ आहेत, त्याच्यामुळे पायाला एवढं टेन्शन नाही माझं. पण ही रेनकोटची पॅन्ट खूप आखूड आहे माझ्या हाईटच्या मानाने. जे स्टँडर्ड त्यांची साईज असते ना हाईटची, ती काय मला पुरत नाही. माझी हाईट आहे 6 फूट आणि ते बसल्यानंतर ती पॅन्ट पूर्ण वर होऊन जाते. आणि ती खाली जीन्स जी असते ना उरलेली ती सगळी चिखलाची होऊन जाते. बऱ्याच दुकानांमध्ये मी चौकशी केली होती की बुवा जास्त हाईटवाल्या पॅन्टी आहेत का, तर त्यांची एक स्टँडर्ड हाईट असते त्यानुसारच पॅन्टी असतात त्या. चला भेटूया थोडं पुढे. मित्रांनो आपण एका सुंदर अशा स्पॉटवर आलेलो आहे. परत आपल्याला इथे मित्र कंपनी भेटली जी आधीच्या एका वॉटरफॉलच्या ठिकाणी भेटले होते. हा दादा, तुझं नाव काय? कार्तिक सोनवणे. तुझं रे? कन्हैया आहिरे. तुम्ही असे उभे जशा उडीच मारणार आहे आता. तेव्हा हे झूम करून दाखवतो मस्त. मागच्या वेळेसपेक्षा शीतल पाणी जास्त आहे बरं का. लोक खाली उभे आहेत. लय रिस्क घेता भाऊ. जायला जागा आहे तिकडून पाण्याचा फ्लो वाढला तर कुठे पळतील. इकडच्या बाजूला ब्रिजवरून काय विषय येतो पण बघू. त्या बाजून तर लोक खाली उतरले बऱ्यापैकी. इकडं पूर्ण आजूबाजूला ताट जंगल एकदम जबरदस्त. शीतल मॅडम आज खूपच खुश झाल्या. जबरदस्त आहे. बाईकर क्या बात आहे. सुंदर अशा स्पॉटवर मस्त. चला आता इथून जाऊ थोडं पुढे. आपली गाडी तिकडे मागे पार्क केली. शीतल चला. मित्रांनो आपण बरंच पुढे आलो होतो आणि आता पाऊस पण थोडासा कमी झाला आहे. जवळपास ते ब्रिजपासून खूप पुढे आलो होतो. आता जवळपास 4-4:30 वाजले. तर आपल्याला आलो तेवढं परत जायचं आहे. 2 मिनटं इथं या छोट्याशा हॉटेलला थांबलो होतो. तर आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. मध्ये कुठे काही चांगले व्ह्यूज वगैरे दिसले तर ते आपण नक्की कॅप्चर करू. तर असा सुंदर असा व्ह्यू आहे. पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे. आजूबाजूला एकदम दाट असं जंगल आहे. छोटंसं गाव आहे. तर आता चला जाऊया इथून. आपली बाईक. चलो शीतल चालायचं का? मित्रांनो आपण नाशिककडे निघालोच होतो. एक जिथं थांबलो होतो त्या स्पॉटवरून एक 5-10 मिनटाच्या अंतरावर आपल्याला एक सुंदर लोकेशन दिसलं म्हणून इथं थोडी आतमध्ये गाडी टाकली. इथं मस्त शेतामध्ये बघा ना, पावसात शेताची कामं चालू आहेत शेतीची. आणि हा 360 व्ह्यू. पाऊस परत चालू झालेला आहे आता. क्या बात आहे. ते सुंदर आहे. आता चला हेच दाखवण्यासाठी थांबलो होतो. पाऊस चालू झाला आहे. 1-2 मिनटं आपण परत इथे थांबलो. पाणी फक्त आहे ना रस्त्यावर यायचं बाकी. एवढा पाण्याचा फ्लो आहे. तिकडून आहे ना वरतून पाणी येतं आहे. तेव्हा मी आता झूम करतो. तिथून वरतून पाणी येतं आहे तेव्हा तिथून. आणि हे पाणी इथून आहे ना इथून खाली जाऊन आता ह्या बाजूला जातो मी 1-2 मिनटं रोड क्रॉस करून. तेव्हा हे पाणी दिसतंय का खाली तिकडे जातं आहे. तेव्हा ते झूम करतो 1-2 मिनटं तिथं जातो आहे. तर आपण निघू आता इथून.
हेच दाखवण्यासाठी थांबलो होतो. लगेच गाडीवाल्यांना मला कचाकच हॉर्न मारले की रस्त्यातून बाजूला व्हावं. तर लगेच मी स्वतःचा मोह आवरला आणि गाडीच्या दिशेने धाव घेतली. तर आता चला जाऊया. एक नंबर. मित्रांनो, व्ह्यूज एन्जॉय करा. परतीचा प्रवास चालू आहे आपला. आंबोली घाटातून चाललोय आपण आणि गर्दी अशी प्रचंड वाढतच चालली आहे आधीपेक्षा जास्त. आता या स्पॉटला आपण थांबलो नाही कारण की येताना थांबलो होतो. किती निसर्गाचा आनंद घेता येते. क्या बात आहे. हा दुःख बघ शीतल. शीतल, वाव, क्या बात आहे. एक नंबर. अरे समोरची विजिबिलिटी काहीच नाही. काय धुकं आहे. अरे परतीच्या प्रवासात असं काहीतरी सरप्राईज मिळेल त्याची अपेक्षा केली नव्हती. पण एकच नंबर. आपलं येणं एकदम सार्थक झालं मित्रांनो. क्या बात आहे. विजिबिलिटी बघा. विजिबिलिटी गाडीची झिरो. पुणे समोर काहीच दिसत नाही. व्हॅलीमध्ये पूर्ण धुकं आहे. जबरदस्त. आपल्या गाडीचं हँडल चालू आहे. हा. क्या बात आहे. क्या बात आहे. त्र्यंबकेश्वर 10 किलोमीटर. वाव, एक नंबर. बघा ना, काहीच नाही. झिरो विजिबिलिटी. खाली बघा, काहीच नाही दिसत आहे. एकच नंबर. एकदम राईट टायमिंगला कॅमेरा काढला मी वर. कुठली गाडी येते फक्त लाईट दिसतंय. एकदम 10 फुटावर आल्यानंतर कळतं की गाडी कुठली आहे. विजिबिलिटी काहीच नाही. बरं झालं आपण लवकर रिटर्न परतीचा प्रवास चालू केला. आम्ही अजून पुढे जाणार होतो. इथं आत्ताची हालत आहे. येताना अजून काय झालं असतं उशीर झाल्यानंतर. लाल परी, ओ लाल परी, क्या बात है ओ लाल परी. वाव. एकच नंबर. वाह, एक नंबर मित्रांनो. नाशिक इथून 35 किलोमीटर, त्र्यंबकेश्वर 9. आणि या घाटातल्या प्रवासाला, निसर्गाला, या धुक्याला एन्जॉय करत आपण नाशिकच्या दिशेने प्रवास करतोय. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. या मित्रांनो, पडा घराच्या बाहेर, बघा हे नजारे. हा. तर पाहिलं का? खूप सुंदर. शीतलचं असं म्हणणं आहे, खूप सुंदर. विशेष टिप्पणी शीतलने पास केलेली, खूप सुंदर.
वा वा वा. बघा ना मित्रांनो, काय हा निसर्ग. हा ब्लॉग थोडा मोठा झाला तरी चालेल, पण तुम्ही निसर्ग एन्जॉय करा. आता घाट संपून आपण त्र्यंबक रोडला तर लागलोय. थोडं प्लॅनमध्ये चेंज आहे. आपण आंबोली डॅमकडनं नाशिकला जाणार आहोत. आंबोली डॅमवरून वाघेरावरून कश्यपी डॅमवरून गिरणारे गाव, दुगाव आणि मखमलाबाद गाव, या गावातून आपण आपल्या घरी जाणार आहोत. कारण येताना जी ट्रॅफिक लागली आपल्याला, ती मला परत झेलायची नाही आहे. थोडा रूट लांब आहे, पण आपण याच रूटला एन्जॉय करत थोडा वेळ झाला तरी चालेल, पण निसर्गाचा आनंद घेत आपण घरी जाऊया. कारण की ट्रॅफिकला मला सामोरं जायचं नाही आहे. हा आंबोली डॅमचा टर्न आहे आणि इथे 1-2 मिनटं मी गाडी थांबवतो. आता इथं हा त्र्यंबकला रस्ता जातो पुढे. आपण वळलोय आंबोली डॅमला. तर आता चला पुढे गेल्यावर थोडा कॅमेरा ऑन करू. मित्रांनो, आपण त्र्यंबकचा रोड सोडून आंबोली डॅमला वळलोय. एकदम चांगलं डिसिजन होतं आपलं. आणि समोरचा व्ह्यू चेक करा, धुकं चेक करा, धुकं एक नंबर. आपल्याला नाशिकहून त्र्यंबकला यायला जे 2 तास लागले होते, तर मी हा रूट फायनल केला आणि तो एकच नंबर आहे, एकच नंबर. धुकं चेक करा मित्रांनो. हा क्या बात आहे. ट्रॅफिक काहीच नाही, ट्रॅफिकच नाही रोडला. आणि समोरची विजिबिलिटीच काही नाही, 0 आहे डायरेक्ट. मी तर म्हणतो व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण नक्की बघा. तुम्ही नाशिकचं सौंदर्य, नाशिकच्या जवळपास जे निसर्ग आहे, त्याचा खरा एन्जॉय तुम्ही या व्हिडिओमध्ये घेणार आहात. मी थोडं जोरात बोलतोय कारण हवा खूप जास्त आहे आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा माईक नसल्यामुळे थोडं जोरात बोलावं लागतंय मला. आता थोड्याच वेळात आपल्याला आंबोली डॅम लागेल आणि तिथून पुढे वाघेरावरून आपण जाऊ कश्यपी डॅमला. कश्यपी डॅमवरून गिरणारे दुगाव आणि मखमलाबाद गाव. थोडा लांबचा रूट आहे, पण एकच नंबर आहे. माझ्या राईट साईडचा व्ह्यू चेक करा आंबोली डॅमचा, एक नंबर. सुंदर, अतिशय सुंदर. चला भेटूया आता थोडं पुढे. मित्रांनो, व्ह्यू चेक करा, व्ह्यू. कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाही माझी. जबरदस्त. आंबोली डॅमच्या थोडं पुढे आलो, थोडं 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर. एकदम आपलं परफेक्ट डिसिजन होतं या रूटने आपण जायचं. विजिबिलिटी काहीच नाही आहे, तरी मी शूटिंग करतोय. आणि ते पण कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे मोटो ब्लॉगिंगचा सेटअप नाही आहे. एका हाताने गाडी चालवतोय, मी शूटिंग करतोय. तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. या व्ह्यूजसाठी लाईक करा आणि कमेंट करा. नाशिक पासून फक्त 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर. क्या बात आहे, क्या बात आहे. समोर तर काहीच दिसत नाहीये. झालं तर झालं लेट, काय हरकत नाही. निसर्ग एन्जॉय करत जाऊ घरी. घरी जाऊन पण असे काय दिवे लावायचे. वाह वाह वाह, क्या बात है.
एक नंबर रूट आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना मित्रांनो, नाशिककडून जर समजा आले तर डायरेक्ट त्र्यंबकेश्वरचा रूट न धरता थोडंसं तुम्हाला ना गिरणारे गाव म्हणजे गंगापूर धरणावरून तुम्हाला दुगावला यावं लागेल. दुगाववरून गिरणारे गाव, कश्यपी डॅमवरून सरळ हर्सुलचा रस्ता पकडायचा, हर्सुल गावाचा, आणि वाघेरासाठी लेफ्ट टर्न जो जातो, राईट टर्न हर्सुलला जातो, आणि लेफ्टला आले का हा रूट तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त. भेटूया आता थोडं पुढे. मित्रांनो परत धुकं बघा, फॉग ही आवाज आहे. म्हटलं ना हा रूट एकदम जबरदस्त आहे. एकच नंबर रूट आहे. मस्त शेतात कामं चालू आहेत आणि समोरून गाई म्हशींचा झुंड. शीतल कॅमेरा पकड. बरं बापरे, थोडं टेन्शनच येतं. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांच्या मनात काय चाललंय आपल्याला समजत नाही. आले अंगावर बिंगावर तर काय करणार. त्या बा इकडं मस्त शेतातली कामं बघा, क्या बात आहे. वा वा वा. चला मित्रांनो, भेटू परत थोडं पुढे. व्ह्यू चेक करा मित्रांनो, जबरदस्त. क्या बात आहे. हा. ते डोंगर बघ ना शीतल, एक नंबर. मित्रांनो आजचा ब्लॉग खूप अफलातून झालेला आहे आणि आपण मेहनत पण तेवढीच घेतलेली आहे ब्लॉग बनवण्यासाठी. तर समोरचा व्ह्यू चेक करा. आपण कश्यपी डॅमपर्यंत पोचलो आहे. हा तुम्ही जो बघताय तो संपूर्ण कश्यपी डॅम आहे. आणि हा व्हिडिओ आणि आपली मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.